माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आपण बघतो, मराठवाड्यानंतर आता सोलापूर जिल्ह्यामध्ये ही परिस्थिती आपण बघतोय की साधारण पुतळे आणायचे, विनापरवाना बसवायचे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल आम्हा सगळ्यांनाच नितांत आदर आहे। भारतीय जनता पक्षाचं सरकार असेल किंवा राज्यातला प्रत्येक नागरिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा पुरस्कार करतो, त्यांचा प्रचंड आदर करतो। आणि अशा पुरुषाचं, महापुरुषाचा जेव्हा पुतळे आपण बसवतो तेव्हा ते सन्मानाने बसवावेत, ते नियमाने बसवावेत, त्याची परवानगी घेऊन बसवावेत, त्यांचा सन्मान करावा। महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये कुठलंही काम हे नियमानं केलं आणि एक स्वराज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला। इथं स्वराज्य स्थापन करण्याचा विषय बाजूला राहतो, पण काही शक्ती अशा आहेत की ज्या समाजामध्ये अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यातून आपण बघतो की जायचं आणि कुठेही पुतळे उभे करायचे, महाराजांचाही सन्मान त्या ठिकाणी होत नाही, अशी परिस्थिती आपण पाहतो। तेव्हा अशा शक्तींना अटकाव करण्याची आवश्यकता आहे। महाराजांच्या पुतळे बसवण्यासंदर्भात आम्ही कायम सकारात्मक आहे। शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानंच हा देश पुढे चाललाय, हा महाराष्ट्र पुढे चाललाय। त्यामुळे महाराजांचा अवमान होईल आणि समाजातलं सामाजिक ऐक्याला बाधा येईल अशा पद्धतीचं वर्तन कुणी केलं तर त्याच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल। हे 100% चुकीचं आहे। आपण अंजनगावचा विषय बघितला की त्याही ठिकाणी आमचं म्हणणं होतं की महाराजांचा पुतळा उभा करण्याला गावाचा विरोध नाही आणि कुठल्या संस्थांचा विरोध नाही किंवा कुठल्या समाजाचा विरोध नव्हता। तो ज्या पद्धतीने पुतळा आणून एखाद्या मंदिराच्या दारात आपण बसवला त्या गोष्टीलाचा विरोध लोकांचा होता। पण आम्ही खास करून मी सगळ्यांना, दोन्ही समाज बांधवांना किंबहुना सगळ्या जनतेला मनापासून धन्यवाद देईन। अंजनगावमध्ये आम्ही गेलो, धनगर समाजाची भूमिका समजावून घेतली, देवस्थानची भूमिका समजावून घेतली, आमच्या मराठा समाज बांधवांची भूमिका समजावून घेतली आणि योग्य तोडगा त्या ठिकाणी कुठला असू शकतो त्या तोडगा आम्ही काढला। आणि खास करून मराठा समाज बांधवांना गावातल्या मी मनापासून धन्यवाद देईन की त्यांनी सांगितलं की आम्हाला महाराजांचा पुतळा बसवायचा, तो इथंच बसला पाहिजे असं नाही, फक्त मोजणी करून जागा आमची क्लिअर झाली तर आम्ही योग्य ठिकाणी पुतळा बसवायला त्यांनी संमती दिली। आणि ना गावातल्या धनगर समाज बांधवाचा ना मराठा समाज बांधवांचा एकमेकाबद्दल प्रचंड आदर होता आणि त्यांना कुठलाही कोणाची अडचण नव्हती। पण बाहेरच्या शक्ती तिथे जाऊन त्या ठिकाणी सामाजिक अशांतता निर्माण करण्याचं काम करत होतं आणि सातत्याने होते आणि त्याला कुठेतरी अटकाव घातला पाहिजे अशा पद्धतीची परिस्थिती आहे। त्यामुळे बघतो आपण की आता इथून पुढं ज्या पद्धतीचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय, सामाजिक शांततेला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो, ही बाब गंभीर आहे। आणि इथून पुढं सरकार, खास करून देवेंद्रजींची आमची चर्चा झाली आणि त्याही बाबतीत अगदी समाजामध्येही चर्चा आहे की अशा पद्धतीचं वर्तन